हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सराव संच 1.4 2च्या लतिरेषीय समीकरण यातला पाहत होतो. 3 गुणांचे आता प्रश्नांचं आपले महत्त्वाचे प्रश्न चालू आहे. 3 गुणांच्या प्रश्न आहे या प्रकरणावर कोणते कोणते विचारले जाऊ शकतात याचा आपण अभ्यास घेत आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू. आजचा पहिला प्रश्न घेऊयात. बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे ax + by = 9 व bx + ay = 5 या रेषांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक 3 - 1 असतील तर a व b च्या किमती काढा. तर आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते ऑलरेडी उत्तरामध्ये लिहून घ्यायचं. काय काय दिले ते अगोदर तुम्ही सुरुवातीला लिहून घ्या. काय काय दिले, पहिले हा एक समीकरण दिले, हे एक समीकरण दिले, ह्याला इक्वेशन नंबर समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2 अशा पद्धतीने नावं द्यायची. आणि काय दिले आणखी प्रश्नामध्ये काय दिले, छेदनबिंदूचे निर्देशक पण दिले. ते जे आहे ते अगोदर आपण मांडून घेऊयात. बघा, जे प्रश्नामध्ये दिले ते मी उत्तरामध्ये सुरुवातीला ह्या गोष्टी लिहून गेल्या. ह्याला समीकरण नंबर 2 नावं द्या. आता हे 2 समीकरण दिले, आपल्याला निर्देशक पण दिले. मग आता आपण ए आणि बी च्या किमती काढायच्यात. निर्देशक म्हणजेच काय, हे एक्स आहे, हा वाय आहे, राईट. मग आपण काय करणार, समीकरण 1 मध्ये आणि 2 मध्ये दोन्ही समीकरणांमध्ये आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पुट करणार आहोत. त्या पद्धतीने ह्या व्हॅल्यू तिथं टाकून घ्या. बघा इक्वेशन काय तयार होईल, म्हणजेच काय, x = 3 and y = -1 या किमती काय करू आपण, समीकरण 1 व 2 मध्ये टाकू. हे मी सेंटेन्स लिहून घे, 2 मध्ये टाकू, राईट. हे समीकरण 2 मध्ये टाकूयात. मग आता आपण काय करू, समीकरण 1 काय आहे आपलं ते लिहून घ्या सुरुवातीला. समीकरण 1 आहे, बघा इथं व्हॅल्यू पुट करा. एक्स किती आहे, 3, म्हणजे काय होईल इथं 3a आहे असं, प्लस काय आहे वाय काय आहे -1, मग -1b येईल, म्हणजे इथं चिन्ह काय होईल, इथं बदलेल, -b राहील, बरोबर. हा 9 आहे असा. हे समीकरण नंबर आपल्याला किती मिळालं, 3. तिथं समीकरण 3 नंबर टाकून घ्या. आता दुसरं इक्वेशन काय आहे, bx + ay = 5. आता यामध्ये पण व्हॅल्यू पुट करा तुम्ही. एक्स काय आहे 3, आता काय होणार b, इथं काय आहे y काय आहे -1, मग काय होणार -a राहणार, राईट. -a = 5. हे इक्वेशन नंबर किती झालं, पण हे बघा, हे इक्वेशन नंबर आपण लगेच ह्याला 4 नाही द्यायचा. इक्वेशन पहा आधी, a आपल्याला इक्वेशन कसं AB फॉर्ममध्ये पाहिजे. मग आपण काय करणार, हे -a पुढे लिहिणार, -a हा काय आहे, प्लस आहे, +3b = 5. म्हणजे आपण कसं म्हणताना कसं म्हणतो, XY फॉर्ममध्ये, x + y इक्वेशन कसं असतं, ऑलरेडी x + y = c अशा फॉर्ममध्ये असतं. मग आता हे पण इक्वेशन आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं, x + y किंवा a + b च्या, म्हणजे -a प्लस आपलं 3b हे इक्वेशन आलं, हे करेक्ट. मग ह्या इक्वेशनला 4 नंबर द्या. का लिहिलं आपण असं, कारण a + b इथे काय आहे, b - a, मग फक्त तेच ए बीच्या फॉर्ममध्ये सलग, म्हणजे सरळ भाषेत, सरळ अशा पद्धतीने लिहिलं आपण, म्हणून याला इक्वेशन नंबर 4 दिला. आता काय करणार पुढे, आता बघा या समीकरणाला जर 3 ने गुणलं तर इथं पण 3 - 3a आहे, इथं +3a आहे, हे कॅन्सल होऊ शकतात, आपल्याला b ची व्हॅल्यू मिळू शकते. म्हणून आपण काय करू, या समीकरणाला समीकरण 4ला कितीने गुणू आपण, 3 ने गुणू. 3 का गुणायचं, कारण समीकरण 3 नंबर आहे तिथं 3a आहे, +3a आहे, इथं -a आहे. जर इथं 3 ने गुणलं तर इथं गुणलं 3 ने a ला गुणलं तर -3a येईल, बरोबर. -3a + 3a आपले ॲडिशन करताना कॅन्सल होऊन आपल्याला एक b ची व्हॅल्यू मिळू शकते, म्हणून आपण ते गुणाकार केला, राईट. बघा गुणाकार केलं, 3 ने गुणा ह्याला a ला -3a येईल, प्लस
ह्याला किती 3ने गुणलं तर 3 त्रिक 9 बी इक्वल टू ह्याला 5ने 3ला गुणा 5 त्रिक 15 बरोबर. हे समीकरण नंबर आलं 5 बरोबर. आता आपण काय करू, समीकरण 3 आणि समीकरण 5 4चे करायची का नाही, कारण 4 आपण त्याला गुणून हे समीकरण 5 मिळवले. मग समीकरण 3 आणि 5ची करा बेरीज, मग आपल्याला बेरीज करू. आता बेरीज करू. सो ते एका खाली एक मांडून घ्या इक्वेशन. बघा एका खाली मी 3 आणि 5 नंबर इक्वेशन मांडून घेतले. आपल्याला ॲडिशन करायचे. आता बघा हे +3 - 3a गेट कॅन्सल, -b अधिक 9b किती येईल, म्हणजे 9तून हा 1 गेला तर किती राहिले 8. मोठ्या संख्येला चिन्ह प्लस आहे म्हणून चिन्ह द्यायची गरज नाही. 8 इथे काय राहणार b बरोबर. 15 आणि 9 किती झाले, 15 आणि 9 24. मग आता b बरोबर 24. हा 8 इकडं गुणिले इकडं आल्यावर काय होणार, भागिले बरोबर. मग b ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार, 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 त्रिक 24. b ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. आता ही b ची व्हॅल्यू 3 मिळाली तर आपण काय करणार, ही समीकरण 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, 4 मध्ये किंवा 5 मध्ये कोणत्याही समीकरणामध्ये एका व्हॅल्यू ही पुट करा, आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. बघा b ची व्हॅल्यू 3 ही आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 3 मी लिहून घेतलं, त्यात b ची व्हॅल्यू पुट करा. 3a वजा b ची व्हॅल्यू 3 बरोबर 9 बरोबर. मग आता काय करणार, 3a बरोबर काय करणार आपण, हा 9 हा -3 आहे, इकडे आल्यावर काय होणार +3 होणार बरोबर. 3a बरोबर 9 आणि 3 12. मग a 12 हा गुणिले आहे, इकडे आल्यावर काय होतं भागिले. मग a ची व्हॅल्यू 3 चौक 12, a ची व्हॅल्यू 4 मिळाली. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलं. आपल्याला a ची ही व्हॅल्यू मिळाली, b ची ही व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी विद्यार्थी नातेवाईक कोणाचे 10वीमध्ये असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत प्लीज हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. थँक्यू.